नमस्कार, मी संजय भोकरे आहे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आले गोपीचंद पडळकर यांची कट्टर हिंदुत्ववादाकडे झेप घेतली आहे का त्यांनी? तर होय, अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय. राज्यातले सगळे संत महंत यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. कारण लव जिहाद या प्रकरणी त्यांनी जो उठवलेला आवाज आहे त्याचं सगळीकडे स्वागत होतं. विश्लेषणाचा मुद्दा हाच आहे. इंदापूर तालुक्यातलं भिगवण हे प्रकरण आता ते सध्या गाजते. पडळकरांच्यामुळे ते गाजा लागले. म्हणजे ती मुलगी सुद्धा अल्पवयीन असताना हे एका कट्टर मुस्लिम व्यक्तीनं केलेले हे पराक्रम त्यांनी उजेडात आणलेले आहे. आणि ते पोलिसांना सुद्धा त्यांनी ताकीद दिलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही याचा योग्य तपास झाला पाहिजे. मागणी पण केलेली आहे. परंतु आता त्याच्यामध्ये जे होईल, हा विषय त्यांनी घेतल्यामुळे ते कुठंपर्यंत गेलंय, ते कट्टर हिंदुत्ववाद मी का म्हटले, तर त्यांनी हे जाणून बुजून स्वीकारलंय का खरोखरच आहे त्यांच्यामध्ये? तर आहे, खरोखरच आहे. त्यांनी ही जी भूमिका घेतली आहे त्याचं स्वागत व्हायला लागले सगळीकडे. कारण ती मुलगी जर का बघितलं, ते प्रकरणच बघितलं, तर आधीपासूनच त्या मुस्लिम व्यक्तीनं हे गणित सगळं पेरून तिला कसं हेरायचं आणि आपण लव जिहाद आता जे प्रकरण चाललीत हे करायचं हे दिसतंय. परंतु ती मुलगी प्रेमात अडकलेली दिसते. त्यामुळं पोलिसांना कायदेशीर काही करता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण हे सगळं बाजूला ठेवूया. पण पडळकरांची राजकीय भूमिका आहे ह्याच्यातनं स्पष्ट काय? तर कट्टर हिंदुत्ववाद तुम्ही स्वीकारलाय का? तर होय, त्यांनी स्वीकारलेला आहे, म्हणायला काहीच हरकत नाही. ह्याचं स्वागत भारतीय जनता पक्षामध्ये होणारच. अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तुम्ही बघितलं तर योगी सुद्धा ह्याचं स्वागत करणार. आणि भारतीय जनता पक्ष कट्टर हिंदुत्ववाद, आता गिरिराज सिंग बघतोय आपण केंद्रीय मंत्री, कशी त्यांची भाषा असते. कट्टर हिंदुत्ववाद आहेच ना. आणि भारतीय जनता पक्षाचे कितीतरी नेते असे आहेत, अगदी मंत्रिपदावर असणारे सुद्धा, ते कट्टर हिंदुत्ववाद जपतातच. आणि हे लव जिहाद प्रकरण हे मोडकळीच काढलंच पाहिजे. आणि ते काढण्यासाठी जर का पडळकर पुढे येत असतील तर राज्यातले सगळे संत महंत का स्वागत करणार नाही? आता त्यांचं स्वागत जोरदार व्हायला लागलंय. आणि हे सगळ्या संत महंतांची ताकद पडळकरांच्या मागं आली तर राज्यात एक प्रकारचं वेगळं नेतृत्व, हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून पडळकर पुढे येतील. जसं योगी उत्तर प्रदेशमध्ये आले, ते मुळातच संत आहेत, महंत तर आहेतच. तर आता सगळे कथावाचक सुद्धा बोलू लागलेत ना. गोपीचंद पडळकरांच्या भूमिकेचं ते समर्थन करतायत सगळेजण आज. आणि आज पोलीस दलानं याच्यामध्ये योग्य तपास केला नाही तर पडळकर रस्त्यावर उतरणार म्हणतात. अशा वेळेला त्यांच्या पाठीशी राज्यातले व परराज्यातले सुद्धा संत महंत जर का उतरले तर आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाहीये. आता एक पडळकरांची भूमिका योग्य की अयोग्य याच्यावर आपण जर का तिराहित म्हणून जर का पाहिलं तर ती अल्पवयीन मुलगी होती. त्या वेळपासून हा त्याच्यावर प्रेम करतोय आणि हे लक्षात येत नाही कुणाच्या. आता लक्षात आलं ना, पडळकरांनी सगळे पुरावे दाखवले. मग अशा वेळेला ह्याच्या मागं काय षडयंत्र आहे हे सुद्धा ते आता दाखवत आहेत ना, बोलून दाखवत आहेत. मग पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. हे जर का ते मागणी करत असतील तर काही चुकीचं आहे असं वाटत नाही. हे आता संत महंत बोलत आहेत. तर हे प्रकरण आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. पडळकरांनी जी भूमिका घेतली आहे लव जिहाद प्रकरणी, तर त्या प्रकरणी आता शासन, आता देवाभाऊच गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी गंभीर लक्ष घातलं तर हे उद्याच्या काळात असे लव जिहादची प्रकरणं थांबली पाहिजेत. असे प्रकार होता कामा नये. याच्यासाठी शासनानं सुद्धा हे पडळकरांच्या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे आणि संबंधित गुन्हेगारांच्यावर कारवाई केली पाहिजे. जाणून बुजून अशा गोष्टी होता कामा नयेत. आता काही समाजवादी मंडळी आहेत, असं नाही प्रेम प्रकरण आहे जातीचं असं बघता कामा नये. हे उपदेश द्यायला ठीक असतं, पण हे ठरवून जर का असे प्रकार होत असतील आणि पडळकर ते पटवून देत असतील तर याची दखल घेतली पाहिजे. आणि राज्यातल्या संत महंतांनी याची दखल घेतली. आता याच्यामध्ये जनप्रवास लाईव्हनं बऱ्याच ठिकाणी फोन केले, आमच्या पत्रकारांनी ठिकठिकाणी फोन केले. तर जे काही हिंदुत्ववादी लोक आहेत, संघटना आहेत, मठ आहेत, संत महंतांचे कार्यक्रम होतात,
तिथं आता पडळकरांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले जायला लागले. ही बातमी आहे. पडळकरांच्या सारखी व्यक्तिमत्व हिंदुत्ववादी पुढे आलीच पाहिजेत, तर हे प्रकार थांबतील. लव जिहादचे असं महंत बोलू लागलेत आणि त्याची दखल शासन नक्की घेईल, कारण भारतीय जनता पक्षाचं शासन आहे. देवाभाऊ सुद्धा हिंदुत्ववादी आहेतच. अशा वेळेला पडळकर मात्र कट्टर हिंदुत्ववादाकडे त्यांची झेप, आज मी हा विश्लेषणाचा विषय मुद्दामून घेतला, तर ते आमदार पण आहेतच, राजकीय व्यक्ती पण आहे, परंतु आता प्राधान्य ते हिंदुत्ववादाला देत आहेत. याचं कौतुक राज्यात सगळीकडे होत आहे. आता इथनं पुढच्या काळात त्यांच्या भूमिका कशा राहतात, काय करतात, राज्यामध्ये त्यांची भूमिका, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पण हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं बघितलं जाईल असं चित्र आत्ता तर आहे. लव जिहाद हे प्रकरण थांबलं गेलं महाराष्ट्रात, तर त्याचं श्रेय निश्चितपणानं पडळकरांना जाईल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.